राहो आता ह्याची ध्यान डोळा मन लंपट. मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आल्यानंतर म्हणजे पर्वतीवरती आल्यानंतर समोरच तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन होईल. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर हे सुंदर असं पांडुरंगाचं मुख पाहिल्यानंतर आम्ही पूर्ण मंदिर चारी बाजूंनी पाहिलं. आणि पूर्ण मंदिर चारी बाजूंनी पाहिल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या दर्शनाला, म्हणजेच पेशवा म्युझियमला. तर आत्ताचे दुपारचे 2:10 झालेले होते, त्याच्यामुळं आम्हाला पेशवाचे म्युझियम आहे ते बंद असल्याकारणामुळं आम्हाला तिथलं पाहायला थोडंसं जड जाणार होतं. तरी पण आता आपलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहून झालेलं आहे आणि आपण आता पुढच्या प्रवासासाठी निघूया. मित्रांनो, पर्वतीवरील हे पेशवाचे म्युझियम आहे. याच्यामध्ये सर्व पेशवेकालीन साहित्य आणि हत्यारे या ठिकाणी आपल्याला प्रदर्शित करण्यात